विठ्ठलाच्या कपाळावरती भक्तांची पायाची माती का लावली जाते? कारण विठ्ठलाच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावला जातो, त्यावरती एक काळ्या रंगाचा टिळा देखील लावला जातो। तो टिळा काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? जितके भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये येतात ते रात्रभर रांगेत उभे राहतात। त्या वर्षी विठ्ठल भगवान असे म्हणतात की मी लोकांच्या दर्शनासाठी इथं उभा आहे, मी त्यांची प्रतीक्षा पण करतो, पण ते लोक माझी प्रतीक्षा करतात हे मला अजिबात स्वीकार नाही। आपल्याला माहित आहे आपला श्री विठ्ठल किती मायाळू आहे, पण लाखो भक्त येतात, त्यांना रांगेत उभे राहून प्रतीक्षा करावीच लागते। म्हणून पंढरीचा राजा ज्या भक्तांना रांगेत उभे राहून प्रतीक्षा करावी लागते, तो अपराध नष्ट करण्यासाठी पंढरपूरच्या मंदिरामध्ये रात्री झाडू मारला जातो आणि जिथे तिथे भक्त उभे असतात तिथली माती जमा केली जाते आणि ती माती चाळली जाते। चाळून झाल्यावर त्यामध्ये चंद्रभागेचे पाणी मिसळून व त्यामध्ये अबीर थोडंसं मिश्रण करून हा विठ्ठलाच्या कपाळाला लावणारा काळा टिळा। खरंच आपला पंढरीचा कैवारी किती मायाळू आहे, जो जगाचा पालन करीत आहे तो भक्तांच्या पायाची माती पण कपाळाला लावतो। माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।